फायनली मित्रांनो आर-टी-ई लॉटरी लागली, पण सिलेक्शन यादी अजून पोर्टलवरती आलेली नव्हती. आता त्याच्याच संदर्भात आर-टी-ई पोर्टलवरती एक अपडेट आलेली आहे मित्रांनो, ही खुशखबर आहे. आता आर-टी-ई पोर्टलवरती सिलेक्शन यादी अपलोड केली जाणार आहे. ती तारीखसुद्धा सांगण्यात आलेली आहे. आता कोणत्या तारखेला सिलेक्शन यादी अपलोड केली जाईल आणि तुम्हाला एस-एम-एस येणे चालू होईल, ती तारीख मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि ती यादी अपलोड केल्या मित्रांनो भरपूर जणांना एस-एम-एस जाणार आहेत. काही जणांना एस-एम-एस सुद्धा येऊ शकत नाहीयेत मित्रांनो. जर तुम्हाला चुकून एस-एम-एस आला नाही, तर तुमच्या बालकाचा आर-टी-ई अंतर्गत नंबर आलेला आहे किंवा नाही हे कसं पाहायचं हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून 3 पद्धतीने सांगणार आहे मित्रांनो. जर तुम्हाला एस-एम-एस आला नसेल, तर तुम्ही अजून 2 पद्धतीने कशाप्रकारे तुम्ही तुमच्या बालकाचा आर-टी-ई अंतर्गत नंबर आलेला आहे किंवा नाही हे कसं चेक करू शकता, हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून टिपमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. ही प्रोसेस मित्रांनो तुम्ही आर-टी-ई सिलेक्शन यादी अपलोड झाल्या ट्राय करून घ्यायचा आहे, तेव्हा तुम्हाला लगेच समजणार आहे. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो आर-टी-ईचा निकाल याची पहिली पद्धत म्हणजेच तुम्ही फॉर्म भरत असताना जो मोबाईल नंबर दिलेला आहे, त्या मोबाईलवरती जेव्हा लॉटरी लागली तेव्हा एस-एम-एस येतात. पण बाय चान्स काही कारणास्तव एस-एम-एस आला नाही, तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या पद्धतीने आपल्याला चेक करता येतं. तर तुम्हाला पहिली पद्धत समजली असेल. आता दुसरी पद्धत कसं चेक करायचं? तर सर्वात महत्त्वाचं पोर्टलवरती यायचं आहे. पोर्टलवरती आल्याच्यानंतर अशा प्रकारे खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता एक ऑप्शन आहे ॲप्लिकेशन वाईज डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर इथे ॲप्लिकेशन नंबर टाकण्यासाठी एक बॉक्स दिलेला आहे आणि पुढे गो दिलेला आहे. म्हणजेच तुम्हाला तुमच्या बालकाचा ॲप्लिकेशन नंबर इथे टाकून गो करून घ्यायचा आहे. तर सिंपली मी ॲप्लिकेशन नंबर टाकून तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवतोय. तर इथे पाहू शकता ॲप्लिकेशन नंबर टाकलेला आहे. तर सिंपली गो या ऑप्शनवरती क्लिक करतोय आणि गो या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे स्टुडंटचं नाव दाखवलं जाईल आणि जर सिलेक्शन झालं असेल तर ॲप्लिकेशन स्टेटस इथे तुम्हाला दाखवलं जाईल. ही दुसरी पद्धत झाली मित्रांनो. जर या पद्धतीने जरी तुम्हाला जर समजत नसेल तर डायरेक्टली तिसऱ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ते चेक करू शकता. पद्धत काय तर अशा प्रकारे आपल्याला खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर इथे एक ऑप्शन आहे तुम्ही पाहू शकताय. ऑनलाईन ॲप्लिकेशन सिंपली या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे आपल्याला आपल्या बालकाचा ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून सिंपली लॉग इन करून घ्यायचं. तर मी सिंपली लॉग इन करून मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता लॉग इन करण्यासाठी ॲप्लिकेशन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकलेला आहे. सिंपली लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करतोय आणि लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर सिंपली इथे साईडला यायचं आहे मित्रांनो. 6 नंबरला तुम्ही इथे पाहू शकता ॲडमिट कार्डचं जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे सिंपली त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला बालकाचा आर-टी अंतर्गत नंबर लागलेला आहे का ते पाहण्यासाठी इथे तुम्हाला जर नंबर लागला असेल तर इथे शाळेचं नाव दाखवलं जाईल. त्यानंतर ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी इथे दाखवलं जाईल आणि ॲडमिशन स्टेटस सुद्धा इथे तुम्हाला अशा प्रकारे दाखवलं जाईल. ही तिसरी पद्धत झाली मित्रांनो. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरल्याच्यानंतर लॉटरीमध्ये नाव आलेलं आहे किंवा नाही हे चेक करण्याची. तर मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आर-टी-ईची लॉटरी केव्हा लागेल? लॉटरी तर लागलेली आहे, पण सिलेक्शन यादी पोर्टलवरती केव्हा येईल? तर डायरेक्टली मी तुम्हाला मगाशी म्हणल्याप्रमाणे पोर्टलवरती एक अपडेट आलेलं आहे. तेच अपडेट तुम्हाला डायरेक्टली दाखवणार आहे. तुम्ही पाहू शकता मी परत पोर्टलवरती आलो आहे. पोर्टलवरती आल्याच्यानंतर सिंपली तुम्हाला काय करायचं आहे, ते अपडेट पाहण्यासाठी थोडंसं मी झूम करतोय. झूम केल्याच्यानंतर इथे पाहू शकता तुमच्यासमोर ॲडमिशन शेड्यूलचं जे ऑप्शन आहे, सिंपली या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. इथे तुम्ही ॲप्लिकेशन इयरमध्ये 2026-27 ठेवायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन राउंडमध्ये सिंपली इथे तुम्हाला फर्स्ट करायचं आहे. ॲप्लिकेशन सिलेक्शन लिस्टमध्ये इथे रेग्युलर करून सिलेक्ट करायचं आहे. रेग्युलर केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल आणि इथे क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकताय. इथे सिलेक्शन लिस्ट डेट तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे आणि ॲडमिशन कधीपासून कधीपर्यंत घ्यायचं आहे याची सुद्धा फ्रॉम टू डेट तुम्हाला सांगण्यात आलेली आहे. सिलेक्शन डेट तुम्ही पाहू शकता 10/4/2026 ला सिलेक्शन डेट इथे देण्यात आलेली आहे. पण मित्रांनो 9 तारखेला लॉटरी पोर्टलवरती दिसू शकते. 9 तारखेला मित्रांनो परत तुम्हाला जर एस-एम-एस नाही आला तर तुम्ही मी जी 2 पद्धत सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या बालकाचा आर-टी-ई अंतर्गत नंबर लागलेला आहे का हे तुम्ही पाहू शकणार आहात. हे पोर्टलवरती ऑफिशियली अपडेट करण्यात आलेलं आहे मित्रांनो. सिलेक्शन लिस्ट डेट 10/4/2026 दाखवण्यात आलेलं आहे. पण लॉटरी ही 9 तारखेलाच लागू शकते मित्रांनो. जर 9 तारखेला नाही लागली तर 10 तारखेला ही लॉटरी सिलेक्शन यादी पोर्टलवरती अपडेट केली जाऊ शकते. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.